सर्व पाहुण्यांना आम्ही आग्रहाची विनंती करतो की त्यांनी पंचकार्य स्थानापन्न व्हावे। फुले सावित्रीबाई फुले यांना अभिवादन। आजच्या हा भारतीय संविधान पर्व या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अनिलजी काळे, प्रमुख वक्ते आमचे मित्र माननीय नागेशजी चौधरी, ॲडव्होकेट सुभाषजी काळबांदे, ॲडव्होकेट सुरेशजी टेकाडे आणि आयोजक प्रामुख्याने विजयजी ठाकरे, प्रवीणजी आगरकर, दिनेशजी एकत्र येऊन आयोजन आहे। चांगली गोष्ट आहे, लोक कमी असले तरी काही हरकत नाही, परंतु भारतीय संविधान पर्व ही संकल्पना चांगली संकल्पना आहे। मला जेव्हा विजयजी बाभुळकर यांनी फोन केला की आम्ही संविधान पर्व या नावाने कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे आणि हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे, आपण यावर। खरं म्हणजे आज मला नागपुरात कार्यक्रम होता, पण ग्रामीण भागामध्ये असे पर्व सुरू झाले पाहिजे, संविधानाचे पर्व सुरू झाले पाहिजे। आणि आजचा हा पहिला दिवस आहे, 3 दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत। मी बाभुळकर साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या सगळ्या आयोजकांचं अभिनंदन करतो, सर्वांना सप्रेम जय भीम करतो। 11 तारखेपासून सातत्याने प्रबोधन चालू आहे, गावोगावी, शहरात, मोहल्ल्यात, देशात, जगात सुद्धा। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गावात जरी लोक कमी ऐकायला येत असले तरी जगात ऐकणारे खूप आहे नागेजी। त्यामुळे बाबासाहेबांचं जे नाव आहे हे त्यांच्या कर्तृत्वामुळे नाव आहे आणि विशेषतः आजच्या परिस्थितीमध्ये त्या नावाची जास्त चर्चा होते। राज्यकर्ते जास्त चर्चा करतात, ते संसदेमध्ये पण करतात। ते संविधानाचं 75वं वर्ष म्हणून 2-2 दिवस संसदेत चर्चा झाली। 13 डिसेंबर ते 16 दिवस, 2 दिवस लोकसभेत आणि 2 दिवस राज्यसभेमध्ये। अपेक्षा अशी होती की ही चर्चा करताना सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन आपण 75 वर्षात काय मिळवलं आणि पुढे काय मिळवायचं आहे याची दिशादर्शक चर्चा होऊन, पण ते तशी चर्चा नाही झाली। तुम्ही जर ऐकली असेल तर चर्चा अशी झाली की तुम्ही काय चुकीचं केलं आणि आम्ही काय चांगलं करतो। हे असं काही संविधानाला अपेक्षित नाही आहे। म्हणून आगरकर जे म्हणत होते की राजकीय लोक, राजकीय कशाला, प्रशासनातले लोक, साहित्यातले लोक, विचारवंत, हे सगळे जेव्हा बिघडायला लागतात तेव्हा प्रश्न निर्माण होतात। आणि आपल्याकडे तर वकील सुद्धा, न्यायाधीश सुद्धा आहेतच, त्याच्यात प्रशासकीय लोक तर आहेतच। आणि मी यांना जास्त दोष देतो राजकीय लोकांपेक्षा, ते समजून कमी आहे। तुम्ही लाचारी पत्करली म्हणून ते शिरजोड झाले, दुसरं काही नाही। संविधान समजलंच नाही लोकांना। नागपूर जिल्ह्यामध्ये 2005 पासून आपण संविधान प्रास्ताविक वाचन सुरू केलं। मी आता रस्त्याने येतात, जिथं ते जुने शिक्षक असतील त्यांना माहीत असेल, मी नागपूर जिल्हा परिषदला सीओ होतो 2005-06, 16 महिने। शाळेच्या भिंतीवर प्रियांबल आणि रोज वाचा। आता शाळेत जर वाचलेली गोष्ट घराघरात जाते। आज त्या गोष्टीला सुद्धा 25 वर्ष झाली, म्हणजे 20 वर्ष झाले, 2 दशक झाले। शाळेतून 2005 मध्ये प्रियांबल वाचन सुरू झालं, ज्याची आपण आता सुरुवातीला तेच वाचन केलं। प्रियांबल वाचून आपण कार्यक्रमाचा शुभारंभ केला। या 20 वर्षात नागपूर जिल्ह्यात किती लोकांना संविधान समजलं? किती शिक्षकांना जर आपण सांगितलं की न पाहता तू जे प्रियांबल लिहून दाखवतं त्याच्यात शंका आहे,
किती लोक पास होतील त्या परीक्षेमध्ये? याचं कारण असं आहे की उदासीनता प्रचंड आहे. संविधान आहे का? आम्हाला काय देणं घेणार संविधान? काही लोक असं सांगतात जे संविधान विरोधी आहे, हे संविधान म्हणजे SC ST चा आरक्षण. आपला काय संबंध आहे संविधान? आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेतलं की अजूनही लोकांच्या मनात जो जातीवाद आहे तो इतका उफाळून येतो की त्या संविधानाला हे अस्पृश्य समजायला लागलेलो. आणि त्यामुळे संविधानाचा पर्व बाबुळकरजी तुम्ही एक सुरुवात केली, चांगली आहे. खरं तर तुम्ही एकदा तुमच्या गावच्या शाळा असेल तर ते शाळेच्या शिक्षकांचं नाही तर विद्यार्थ्यांचं एखाद्या वेळी यावर परीक्षा करा. मी जेव्हा 2005 मध्ये हा उपक्रम सुरू केला तर सुरू केल्यानंतर मला काही जास्त वेळ मिळाला नाही. ग्रामपंचायतच्या भिंतीवर लिहिणं, दवाखान्याच्या भिंतीवर लिहिणं, माझा जिथे जिथे अधिकार होता. देशात पहिल्यांदा संविधानाची प्रास्ताविका शाळेच्या भिंतीवर लिहिल्या गेली, ती वाचायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग देशात सुरू झालंय. नंतर महाराष्ट्र सरकारने 2008 मध्ये सुरू केलं. शालेय शिक्षण विभागाने GR काढला. पुस्तकाच्या पहिल्या पानावर बालभारतीमध्ये आलं. 2015 मध्ये भारत सरकारने केलं. आता हे 75 वर्ष आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने घर घर संविधान सुरू केलं. भारत सरकारने पण अनेक कार्यक्रम केले. तुम्हाला माहित नसेल, भारत सरकारने 20 नोव्हेंबरला एक आदेश काढला. 14 एप्रिल ते 28 एप्रिल 15 दिवस सातत्याने प्रत्येक पंचायत समितीमध्ये संविधान स्वाभिमान यात्रा सरकारच्या वतीने काढली जाईल. आणि ही यात्रा 15 दिवस बहुजनांची वस्ती, अनुसूचित जाती जमातीची वस्ती आहे अशा वस्त्यातून गेली पाहिजे. आणि तिथे बाबासाहेबांचा विचार, संविधानाचा विचार लोकांना सांगितला पाहिजे. आणि तिथे बाबासाहेबांची प्रतिमा असेल तर त्याला माल्यार्पण करून अभिवादन केलं पाहिजे. आता नागपूर जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी झालं हे लोकांनी सांगावं. सरकारचा तर आदेश आहे, हा सरकारचा आदेश लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे आम्ही इतके अनिविज्ञ शिकलेले लोक सुद्धा, तुम्ही कलेक्टरला विचारा ना, तू न बघता प्रियांबल लिहून दाखव, वाचून दाखव. का टेस्ट करत नाही आपण? लोकांना सगळ्या गोष्टी समजतात. म्हणजे माझा अनुभव आहे, मी CO म्हणून जेव्हा सुरुवात केलं तेव्हा आमचे अनेक अधिकारी नाराज होते. अनेकांना ते चांगलं वाटत नाही संविधान वाचणं, संविधान सांगणं, कारण ते लोकांच्या हक्काचं आहे. लोकांना त्याच्या हक्काबाबत जागृत करणं प्रशासनातल्या लोकांना ते प्रिय गोष्ट वाटत नाही. लोक अडाणी असले की जे अधिकारी सांगतील ते ऐकतात आणि लोक शहाणे झाले की प्रश्न विचारतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना शहाणं करण्याचं काम केलं म्हणून प्रश्न विचारायला लागले. तो जागृत समाज आला. मी खेड्यातून आलो आहे, माझे आई वडील शिकलेले नव्हते, अजिबात शिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती. पण 14 ऑक्टोबर 1956 ची जी विजयादशमीची धम्मक्रांती झाली, त्या धम्मक्रांतीचा एक संदेश जो बाबासाहेबांनी लोकांना दिला की आता तुम्हाला तुमचा मार्ग निवडला पाहिजे, तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे. 22 प्रतिज्ञा दिल्या. जे लोक आता त्या समाजाचे त्यांना माहित असेल, आमच्या घरी त्या काळात की लहान होता, मला समजत नव्हतं तेव्हा, दगड ठेवलेले राहायचे एका कापडावर, त्याला ते नारायण देव म्हणायचे. आणि 14 ऑक्टोबर 1956 ची धम्मक्रांती झाल्यानंतर जो संदेश गेला तर लोकांनी आपल्या घरचे ते दगड, ज्याला आपण देव म्हणतो, देव म्हणजे खूप घाबरवणारी गोष्ट आहे, देव घाबरवते. आणि आजही लोक ते देव नावाच्या संकल्पनेमुळे घाबरत आहेत ना, ते संविधान त्यामुळे पण स्वीकारत नाही. कारण देव काय म्हणे, तर आमच्या घरच्या लोकांनी नाही तर गावच्या लोकांनी आपल्या घरचे ते दगड बांधले त्या पालवाला आणि कुठे नेऊन फेकले तर ते
अजून त्याचा पत्ता नाही, ते घरात काही आणलं. याला म्हणतात क्रांती. आणि ही क्रांती कशामुळे झाली? बाबासाहेबांनी विजयादशमीला त्यावेळी 14 ऑक्टोबर 1956ला जी नागपूरला दीक्षा. मी नेहमी सांगतो की मी आय एस ऑफिसर झालो, मी CO कलेक्टर झालो, हे धम्मक्रांतीमुळे. संविधानाची संधी हा नंतरचा भाग आला. त्या धम्मक्रांतीमुळे लोकांनी अंधश्रद्धा, रूढीवाद, पूजा पाठ, नको तिथे पैसे खर्च करणं, कर्ज काढून सण साजरे करणं हे सोडून दिलं आणि पोरांना शिकायला लावलं. माझ्या बापाने मला शिकवलं. त्या काळात मी MSc फिजिक्स झालो, मी सिव्हिल सर्व्हिस मध्ये आलो, नागपूर जिल्हा परिषद मध्ये मला CO होता आलं. आणि ज्या संविधानाने संधी मला IAS अधिकारी होण्याच्या दिली, ते शाळेतून प्रियांबल वाचनाचा अधिकार काम मी माझ्या अधिकारात सुरू केलं. हे बदल, हा परिवर्तन. परवा माझ्या गावी कार्यक्रम होता, जयंतीचा कार्यक्रम. त्या जयंतीच्या कार्यक्रमात एकाने असंच म्हटलं की खोब्रागडे साहेबांनी फक्त CO म्हणून नाही तर आमच्या गावच्या माणसाने हे केलं. म्हणजे असा अभिमान आपल्याला गावच्या कर्तृत्ववान लोकांचा असला पाहिजे. मग आता हे संविधान काय आहे समजून घेतलं पाहिजे. खूप लोक बोलणारे आहे, तर म्हणजे आम्ही इतक्या लांबून वेळेत आलो आणि गावात असणारे लोक यायला 1 तास लागला, 1.5 तास लागला. तर मी काय तुम्हाला दोष देणार नाही. आपल्याकडे शिस्त नावाची गोष्ट पण नाही आहे. संविधानाचा बाबासाहेबांच्या कार्यक्रमाला आपण वेळेच्या आत गेले पाहिजे. बाहेरून पाहुणे येतात, त्यांना ऐकलं पाहिजे, त्यांना वेळ मिळाला पाहिजे. यायला 2 तास, जायला 2 तास. आणि आगरकर म्हणतात 10-10, 15-15 मिनिटात बोला, पुन्हा येणे नाही ना. आता एकदा आल्यावर पुन्हा कसं येणार? ते संविधानाची जे सांगत होते आगरकर खूप चांगलं सांगत होते. प्रास्ताविकेमध्ये त्यांनी जे सांगितलं की इंग्रजाच्या मधून गुलामीतून मुक्त होणार भारत देश. मग या देशाचा कारभार कसा चालायचा, कोण चालवणार, याची रूपरेषा, सत्ता कशी हस्तांतरित करायची. दुसरं महायुद्ध 1945ला झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग ते संविधान सभा झाली आणि संविधान सभेने संविधान निर्माण करायचं. स्वतंत्र भारताचं संविधान कोणी तयार करायचं? भारतीयांनी तयार करायचं. आणि म्हणून आपल्याला संविधानाची प्रियांबलची सुरुवात आम्ही भारताचे लोक. संविधान सभेमध्ये अनेक गोष्टीची चर्चा, प्रत्येक गोष्ट चर्चा, डिबेट, डिस्कशन करून ती प्रसंगी मताला टाकून ते शब्द घेण्यात आले. हे असं कोणाला वाटलं तसं नाही आहे. आजचं जसं पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये होते की मेजॉरिटीचा पक्ष त्याला वाटलं की नाही हे करायचं, कोणी किती ओरडत राहावं तरी त्यांचं ऐकायचं, असं होत नव्हतं. ती चर्चा. आणि ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले लॉ मिनिस्टर, त्यांच्याकडे हे काम होतं चेअरमन म्हणून संविधान पायलटिंगचं. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाच्या अथक परिश्रमाने विद्वत्तेने देशाच्या संस्कृतीला आणि प्रकृतीला साजेचं, माणसाच्या विकासाचं, माणसाच्या स्वातंत्र्याचं, माणसाच्या समानतेचं, बंधुतेचं, माणसाच्या प्रतिष्ठेचं, व्यक्तीची प्रतिष्ठा प्रियांबलमध्ये हा शब्द खूप महत्वाचा आहे. असं हे संविधान राष्ट्राची एकता एकात्मता प्रवर्धित करणारं सुंदर असं संविधान. ते प्रियांबल वाचण्यासारखं ते सांगत होते संविधान हे प्रास्ताविका सार आहे. बरोबर आहे, हे सार आहे. त्यामुळे ते आपण समजलं पाहिजे. आम्ही भारताचे लोक. संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात कोणत्या शब्दांनी करायची असा जेव्हा विषय संविधान सभेत आला तेव्हा काहींनी सांगितलं महात्मा गांधीच्या नावाने कर. कारण गांधीचं फ्रीडम मुवमेंट मध्ये मोठं योगदान होतं. तुमच्याकडे तर परवा विषय पण आहे गांधी कामाला. मग काहींनी म्हटलं की नाही ते व्यक्ती परत्वे होईल, नको. 1948ला गांधीजीचा खून पण केला होता गोडसेने. आता गोडसेचं उदात्तीकरण करणारा पण एक राजकीय पक्ष आहे किंवा लोक आहे. काहींनी सांगितलं ईश्वराच्या नावाने करा, देवाच्या नावाने.
कारण या देशामध्ये सामाजिक रचना तशी होती, वर्णव्यवस्था होती. ईश्वर श्रेष्ठ, देवच देईल सगळं काही, तो सांगेल तसंच घडेल. बाबासाहेब म्हणाले की नाही, हे काही देव लोकांचे संविधान नाही आहे, हे माणसाचं संविधान आहे, हे लोकांचं संविधान आहे. त्यामुळे याची सुरुवात लोकांपासून झाली पाहिजे. लोक सार्वभौम आहेत, लोक श्रेष्ठ आहेत, लोक महत्वाचे आहेत. त्याची चर्चा वाद घेऊन ते मताला टाकण्यात आलं आणि मताला टाकल्यानंतर देवाला देवाच्या नावाने म्हणजे ईश्वराच्या नावाने कमी मतं पडले आणि भारताचे लोक या नावाने जास्त मतं पडले. म्हणजे देवाचा पराभव झाला आणि माणसाचा विजय झाला. ही ऐतिहासिक घटना आहे संविधान सभेतली. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक या शब्दाने प्रियांबलची सुरुवात झाली आणि शेवट काय आहे? आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आपण हे दुसऱ्या कोणाला अर्पण केलेलं नाही, तर भारताच्या लोकांनी भारताचं संविधान हे स्वतःला अर्पण केलं. हे कोणामुळे घडलं? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आग्रहामुळे घडलं, त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे घडलं. त्यांनी त्या संविधान सभेत पटवून दिलं आणि म्हणून मतदानाला टाकल्यानंतर सुद्धा आम्ही भारताचे लोक या शब्दाने सुरुवात करा याला संविधान सभेच्या सदस्यांनी मान्यता दिली. असे अनेक प्रसंग आपल्याकडे आहेत. मग आपला रोल काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे संविधान नेमकं काय आहे? म्हणजे दर्जनों भाषा, सैकड़ों विधी, हजारों विधान आहे. जो जोडकर सबको साथ रखे वो संविधान आहे. एवढी सोपी भाषा आहे संविधान आहे. माणसाला जोडून ठेवणं म्हणजे संविधान, जोडून ठेवणारं म्हणजे संविधान. हे सामाजिक जिवंत दस्तऐवज आहे. हे कायद्याचं तर पुस्तक आहेच आहे. हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे, खूप महत्वाचा आहे. या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, सांगितलेले आहेत, ज्याला फंडामेंटल राईट्स म्हणतो आपण. इथे मूलभूत कर्तव्य नंतर दिलेले आहे. माणसाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाचा जाहीरनामा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल भाग 4 मध्ये दिलेला आहे. म्हणजे हे लोक कल्याणकारी व्यवस्था असली पाहिजे. म्हणजे नुसतं मूलभूत अधिकार असून चालत नाही, तर त्या माणसाच्या रोजीरोटीचा पण प्रश्न सुटला पाहिजे, शिक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिकायला गेले होते, त्यांना स्कॉलरशिप मिळाली. शाहू महाराजांनी दिली, सयाजीराव गायकवाडांनी दिली आणि स्कॉलरशिप दिली म्हणून ते शिकले तिथे जाऊन. तर मग बाबासाहेबांच्या नावाने तर ते उदाहरण पुढे करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार परदेशी शिष्यवृत्ती देते मुलांना. मी समाज कल्याणचा संचालक होतो. 2009 मध्ये फक्त 25 लोकांना देत होती. आम्ही 2010 मध्ये 2500 लोकांना फॉरेन स्कॉलरशिप द्या, शिकू द्या लोकांना, जाऊ द्या बाहेर, त्यांचा ब्रॉड माइंड होईल, तिथली लोकशाही शिकतील. ते बाबासाहेब बाहेर गेल्यामुळे त्यांच्या ज्या कक्षा होत्या, ज्याला आपण म्हणतो की दृष्टी होती, ती दृष्टी त्यांचं व्हिजन जे आहे खूप मोठं झालं. भारतामध्ये जी जाती व्यवस्था होती त्याचा त्यांनी वेगळ्या पद्धतीने अभ्यास, लोकशाहीचा अभ्यास, अर्थशास्त्राचा अभ्यास. आजही 100 वर्षात बाबासाहेबांच्या नंतर BSc इन इकॉनॉमिक्स एकही माणूस झाला नाही. भारतातला एकही माणूस नाही. अमर्त्य सेन असं म्हणतात की मी बाबासाहेब की जे फादर इन इकॉनॉमिक्स तुम्ही. तर अशा पद्धतीनं म्हणजे जयंती का साजरी करतो आपण किंवा संविधानाचा कार्यक्रम का करतो? तर हे संविधान जे देशासाठी आहे, देश घडवण्यासाठी आहे. तर देश कसा घडेल? तर तो आपला समाजवादाचा देश घडला पाहिजे, तो धर्मनिरपेक्षतेचा असला पाहिजे, तो लोकशाहीचा असला पाहिजे, तो गणतंत्र म्हणजे लोकांचं राज्य असलं पाहिजे. राजाचं राज्य नाही चालणार. पण आजची परिस्थिती काय आहे लोकशाहीचा देश, पण लोकशाही सारखं दिसत नाही आपल्याला वावरता. राजा बोले, आधी जसे राजे म्हणायचे याला जेलमध्ये टाकून द्या, याचा शिरच्छेद करा, करून टाक.
कमी अधिक प्रमाणामध्ये चित्र आजही आपल्या देशामध्ये अशाच पद्धतीचं, एवढंच की ते संविधान, कायदा, लोकशाहीचे शब्द वापरून केला जातो. माझ्या संविधानाला लोक धोका आहे म्हणतात, तर कोणापासून धोका आहे? आम्ही अज्ञानी आहोत, ते त्यांच्यापासून जास्त धोका आहे. संविधान आम्हाला समजत नाही म्हणून आमची दिशाभूल करणारा एक वर्ग आहे आणि आपण त्याच्या पाठीमागे जातो. आपण तेवढेच मूर्ख, अज्ञान. तथागत बुद्ध सांगतात की दुःखाचं सगळ्यात मोठं कारण काय आहे? अज्ञान आहे. आणि त्याच बुद्धाच्या विचाराचा समजा स्वातंत्र्य, बंधुता, न्याय त्या भारताच्या संविधानात वाचलं पाहिजे. हे तरुण पोरांना सांगितलं पाहिजे. आता ह्या मुली इथे बसलेल्या आहेत, त्यांनी स्वागत गीत म्हटलं ना, मग आता यांनी संविधान वाचायचं. मोबाईल मध्ये सगळं कळते आपल्याला ते आता, की आम्हाला काय काय, आमच्यासाठी काय आहे, आणि मी या देशाचा नागरिक म्हणून माझा रोल काय आहे, माझी जबाबदारी काय आहे, माझं दायित्व काय आहे. हे जोपर्यंत आपण स्वतःहून आपल्यावर बंधन घालत नाही तोपर्यंत आपण संविधानाचं रक्षण करणार नाही. आपण लोकांना सांग की यांच्यामुळे संविधान, मी मानणाऱ्यापैकी नाही, त्यांच्यामुळे संविधानाला धोका असेल तर तुम्ही ते संविधान वापरत नाही, तुमच्यामुळे जास्त धोका आहे. कारण तुम्ही लाचार आहात. मग सत्तेसाठी असेल, पदासाठी असेल, कशासाठी असेल, वैयक्तिक स्वार्थासाठी असेल. तुम्ही बाबासाहेबांच्या जीवनाकडे बघा ना. बाबासाहेबांनी कधी कोणापुढे हात पसरले का? त्यांनी जे म्हटलं असतं ते त्यांना मिळालं असतं. एवढी त्यांच्यात विद्वत्ता होती. पण स्वाभिमान एवढा प्रखर होता, एवढी राष्ट्रभक्ती होती, राष्ट्रप्रेम होतं, की त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही. जे जे केलं असेल तर या देशातल्या बहुजनांसाठी, अल्पसंख्याकांसाठी, जो शोषित वंचित वर्ग आहे, महिला, सगळ्यात मोठं महिलांचं हक्क. किती लोक बाबासाहेबांची जयंती महिला करतात, उच्चवर्णीय महिला. असं स्वतंत्र केल्याचं मला उदाहरण दिसत नाही, आणि कोणी केलं तर तिथे जाऊन ऐकत पण नाही. तर हे जे मला जे वाटतं, म्हणजे मी प्रशासनात पण काम केलं, तुम्ही प्रशासनातल्या अनेक अधिकाऱ्यांना विचारा, बाबासाहेबांबद्दल बोलणं म्हणून उत्स्फूर्तपणे. त्यांना असं वाटतं बाबासाहेब आपले नाही आहे. तुम्ही एखाद्या बाबाबुवाचा कार्यक्रम ठेवा, तिथे प्रचंड गर्दी असेल, किंवा मग गाण्याचा कार्यक्रम ठेवा, लोकांना बोलवावं नाही लागत, वाटही बघावं नाही लागत. ते आधी येऊन आपली जागा सिक्युअर करतात. बदलावं लागेल. जसं आता तुम्ही सांगत होता, आग लागली त्या चिमणीचं उदाहरण. संविधान बदललं गेलं, तर त्यावेळी जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी काहीच केलं नाही अशी म्हणण्याची पाळी येऊ नये. आपण येऊ नये. मी संविधानाचं रक्षण करतो, मी संविधानाचा रक्षक, मी माझ्या परीने काम करेन, मी वाचेन, मी दुसऱ्याला समजून सांगेन. तो चुकीचं करत असेल, व्यवस्था कशी नाही बदलते. बाबासाहेब सांगतात की व्यवस्था मला घाबरते. मी फक्त विद्वान आहे म्हणून नाही घाबरत, किंवा मी कोणत्या एका नेता आहे म्हणून नाही घाबरत, तर माझ्याकडे निष्कलंक चारित्र्य आहे म्हणून व्यवस्था मला घाबरते. जोपर्यंत व्यवस्थेमध्ये निष्कलंक चारित्र्याचे लोक असणार नाही तोपर्यंत व्यवस्था घाबरणार नाही. ही बाबासाहेबांकडून शिकावं लागेल. शील, स्वाभिमान, चारित्र्य. मग ते तुम्हाला कोणाच्या पुढे शरणागती जायची गरज पडणार नाही, लाचार होण्याची गरज पडणार नाही. तर हे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाच्या लोकांना दिलं. जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, लिंग असा कोणताही भेदभाव केला नाही. जेवढे अधिकार पुरुषांना दिले तेवढे महिलांना दिले, सगळे अधिकार दिले. उलट महिलांसाठी जास्त अधिकार दिलेला हिंदू कोड बिलच्या माध्यमातून. पण आपण वाचलं तर ना, तर असे जे संविधान पर्वाच्या माध्यमातून जी विषयाची चर्चा होते ही खूप महत्वाची चर्चा होत आहे. अशा खूप गोष्टी सांगता येते. संविधान समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला संविधान निर्माणाचा इतिहास वाचावा लागेल. संविधान सभेचं कार्य कसं तयार झालं,
त्याच्यानंतर प्रियांबलच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, मूलभूत अधिकार कोणकोणते आहेत, कसे आहेत, कशासाठी आहेत, कोणासाठी आहेत, कोणाकडून त्याचं रक्षण होतं, कोणाकोणावरती जबाबदारी आहे. आर्टिकल 32 हे खूप महत्वाचं आहे, ते समजून घेतलं पाहिजे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ज्याला नीती निर्देश म्हणतो ते काय आहे, लोककल्याणकारी राज्य व्यवस्था काय आहे, समाजवाद, लोकशाही, सामाजिक आर्थिक, हे असे अनेक गोष्ट आहेत. मूलभूत कर्तव्य, अनेकांना तर मूलभूत कर्तव्यच माहित नाही, आपण तिथपर्यंत गेलोच नाही, प्रियांबलच्या पुढे अजून गेलो नाही. मूलभूत कर्तव्य 11 प्रकारचे कर्तव्य. शेवटचा जो 11वा आहे राईट टू एज्युकेशन मुळे आलेला, प्रत्येक नागरिकांनी मुलाच्या आई वडिलांनी मुला मुलींच्या आपल्या पाल्याला शाळेत पाठवलं पाहिजे, ते बंधनकारक केलेलं आहे. पण आता ते मूलभूत अधिकार हे जस्टिफिएबल केले नाही, त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध कोर्टात जाता येत नाही. पण आता का नाही वाटत आपल्याला की आपल्या मुला मुलींना आपण उच्च शिक्षण दिलं पाहिजे. माझ्या वडिलांनी मला उच्च शिक्षण दिलं नसतं तर मला कुठे आयस होता आला, मला कुठे नागपूर जिल्हा परिषदला शिव म्हणून संधी मिळाली, मला मिळाली संधी. ते संविधानाची प्रास्ताविका भिंतीवर चमकली आणि वाचायला लागले ना, त्याच वर्षी आम्ही 26 नोव्हेंबरला संविधान दिवस, आत्ताचा जो संविधान चौक आहे तिथून तर आम्ही दीक्षाभूमीपर्यंत 2005ला रॅली काढली. अनेकांना हे माहीत पण नाही काय घडलेलं, म्हणजे आपण हे माहीत पण करण्याचा प्रयत्न करत नाही की हा संविधान दिवस कसा सुरू झाला, शाळेच्या भिंतीवर कसं आलं, पुस्तकात कसं आलं. आपल्याला वाटतं सगळं सरकारने केलं. सरकारने करायचं असतं तर सरकारने 1950 पासून का नाही केलं. संविधान लागू झालं ना, 26 नोव्हेंबरला आपण ते अंगीकृत केलं आणि 26 जानेवारी 50 पासून लागू झालं. का झालं 26 जानेवारीला तो प्रजासत्ताक दिवस? फ्रीडम मुवमेंट मध्ये, स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये 26 जानेवारी हे संपूर्ण स्वराज्याचा दिवस काँग्रेस पक्ष साजरा करत होते दरवर्षी. आणि म्हणून जेव्हा संविधान 26 नोव्हेंबरला अंगीकृत झालं तर तो दिवस जो होता 26 जानेवारीचा, काँग्रेसने सुरू केलेला संपूर्ण स्वराज्य, आता आपल्याला संपूर्ण स्वराज्य मिळालं. आणि म्हणून आपण हे देशाचं संविधान हे कधीपासून लागू करायचं तर 2च महिन्याचं अंतर होतं, म्हणून 26 जानेवारी पासून सुरू. काँग्रेसने जर ते संपूर्ण स्वराज्य टोटल इंडिपेंडन्स 26 जानेवारीला 1930ला नाही साजरा करण्याला सुरुवात केली असती तर 26 नोव्हेंबर पासूनच संविधान पूर्णतः लागू झालं असतं. तर हे याला सगळे ऐतिहासिक संदर्भ आहेत. गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य सुरू झालं, निवडून देतो आपण, लोक येतात. अर्ध्याहून जास्त लोक तर क्रिमिनल आहेत. आता जे लोक गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत, मर्डरर आहेत, खुनी आहेत, बलात्कारी आहेत, ते लोक पार्लमेंटमध्ये बसतात, ते भ्रष्टाचारी आहेत, धार्मिक उन्माद माजवणारे लोक आहेत. अशा लोकांना जर आपण निवडून दिलं तर ते काय करतील? ते तुमच्या संविधानाचं रक्षण करतील, ते तुम्हाला न्याय देतील, ते तुमच्या अधिकाराचं रक्षण करतील, ते तुमच्या सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतील. ही अपेक्षाच करणं चुकीचं आहे. त्यामुळे जोपर्यंत नागरिक सजग होत नाही आपल्या हक्काबद्दल आणि चुकीच्या बद्दल, जोपर्यंत तो उठून उभा राहत नाही आणि विरोध करत नाही, तोपर्यंत या देशातली लोकशाही मजबूत होत नाही. बाबासाहेब सुद्धा लोकशाहीबद्दल शासन करते, म्हणजे या देशामध्ये लोकशाही टिकेल की नाही मला शंका आहे. कारण लोकांच्या मानसिकतेमध्ये जी वर्ण व्यवस्था जी भरली होती त्या पद्धतीचं वर्तन, तिथे लोकशाहीला सारा कुठे आहे? नाही. असे अनेक विषय आहेत. बाकीचे वक्ते आहेत, मी जरा जास्त वेळ घेतला कारण पुन्हा काही येणे नाही. विजय बाबुळकर साहेब, तुम्ही मला आग्रहाने बोलावलं. कॅडर कॅम्पला ठीक आहे, प्रशिक्षकच तयार करण्याची गरज आहे. संविधानाचे प्रचारक, संविधान दूत, संविधान मित्र, नाव काही पण द्या, पण त्याशिवाय हे लोकांना समजून सांगायचे, दिवसभर एक एक विषय घेऊन समजून सांगायची गरज आहे. मी सगळ्यांना मनापासून
आभार मानतो तुमचे. एक चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात या गावामध्ये केली आणि मला निमंत्रित केलं त्याबद्दल परत सर्व आयोजक बाबुळकर साहेब आणि आपले सगळे आयोजकांचे आणि वक्त्यांचा मी थोडासा वेळ जास्त घेतला त्यामुळे तुमची पण माफी मागतो. सगळ्यांना जय भीम करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.